नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सविस्तर अशी इडलीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घालायची आहे। तर आपण उन्हाळ्यामध्ये इडली बनवताना 3:1 असं प्रमाण ठेवायचं आहे आणि हिवाळ्यामध्ये बनवताना 2:1 असं, कारण की उन्हाळ्यामध्ये इडलीचं पीठ लवकर आंबतं, त्यामुळे आपल्याला 3:1 असं प्रमाण ठेवायचं आहे। आणि यामध्ये 1 वाटी पोहे घालायचे आहेत। पोह्यामुळे इडली भरपूर वेळ अशी मऊ राहण्यास मदत होते। आता आपल्याला हे सर्व साहित्य स्वच्छ 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाले की आता आपल्याला हे साधारण 4 ते 5 तास मुरण्याकरता ठेवायचं आहे। उन्हाळ्यामध्ये याला 4 ते 5 तास खूप होतात, त्यामुळे 4 ते 5 तास आपल्याला हे मुरण्याकरता असंच ठेवायचं आहे, भिजून घ्यायचे आहेत। तर इथे मी तांदूळ डाळ 5 ते 6 तास छान असे भिजवून घेतलेले आहेत। तर यामधलं आता आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतलं की इथे आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे छान असे बारीक करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करत आपल्याला सर्व हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये रवाळ असं बारीक करायचं आहे। जास्त खूपही बारीक नाही करायचं। आपण जसं डोस्याला बारीक करतो तसं बारीक नाही, थोडंसं रवाळ बारीक करायचं आहे। जाड रवा जसा असतो तसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तर ते आपण आता काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता इथे मी असं रवाळ असं बारीक केलेलं आहे, खूपही असं बारीक नाही आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ हे काढून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व डाळ आणि तांदूळ काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे एक रात्रभर असंच आंबवण्याकरता ठेवायचं आहे। तर इथे मी एक रात्रभर छान असं पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं पीठ इथे फर्मेंट झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे, फुगलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी इथे जाळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात। मीठ यामध्ये छान असं मिसळून घेऊयात। तर इथे आता इडली पात्राची प्लेट घेतलेली आहेत, त्याला आपण आता तेल लावून घेऊयात। तेल लावल्यामुळे इडली निघायला मदत होते, त्यामुळे थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की यामध्ये आता थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ छान असं भरून घेतलेलं आहे। तर इथे आता मी इडली पात्रामध्ये पाण्याला खळखळून उकळी आणून घेतलेली आहे। तर इडली ठेवत असताना नेहमी पाण्याला उकळी आलेली पाहिजे, त्यामुळे इडल्या अशा मऊसूत खूप वेळ मऊसूत राहतात। जर तुम्ही पाण्याला उकळी आणून दिली नाही तर मग त्या लवकर अशा चामट होतात, त्यामुळे पाण्याला हे खळखळून उकळी आलेली पाहिजे। तर यावरती आपण झाकण ठेवूयात
आणि एक 8 ते 10 मिनिटे आपल्याला छान वाफवून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ कुक करायच्या नाहीत. जास्त वेळ कुक केल्यामुळे त्या चामट होतात. त्यामुळे साधारण 8 ते 10 मिनिटे खूप होतात. त्यामुळे 8 मिनिटे त्याला आपण छान कुक करून घेऊयात. तर एक 8 मिनिटानंतर आता आपण पाहूयात आपली इडली कशी झाली आहे ते. तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली इडली तयार झालेली आहे. तर कशी फुगली आहे तुम्ही पाहू शकता. तर गॅस बंद करूयात आणि आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या जाळीदार इडली इथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली छान अशी मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.